नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महावितरणाचे 2285 कंत्राटी कामगार कायम करा, हायकोर्टाचे आदेश। कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने 2012 साली माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत 5656 2012 ही याचिका दाखल केली होती। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे वर्ग करण्यात आले। एकूण 2285 कामगार यात असून सातत्यपूर्ण 13 वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर 17 जून रोजी माननीय न्यायाधीश S.Z. सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड जाहीर केला आहे। सदरील माननीय कोर्टाचा अवॉर्ड बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी लय भुजबळ कामगार उपायुक्त महाराष्ट्र शासन औद्योगिक विभाग यांनी अधिकृतरित्या संघटनेला दिला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटन सचिव उमेश अनिराव व कोषाध्यक्ष सागर पवार हे कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे उपस्थित होते। या निकालामुळे कंत्राटीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण येणार असून कंत्राटदार व मुख्य नियोक्ता या दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणात कामगारांकडून 10 तर व्यवस्थापनाकडून 2 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले। या दीर्घ लढ्यानंतर संघटनेच्या वतीने मुंबईचे ज्येष्ठ ॲडव्होकेट विजय पांडुरंग वैद्य, ॲडव्होकेट बाळासाहेब देसाई आणि ॲडव्होकेट शिरीष राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। व्यवस्थापनाकडून ॲडव्होकेट L.R. मोहिते यांनी बाजू पाहिली। नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार 2012 पासून ज्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कामगार उपायुक्त माननीय लक्ष्मणजी भुजबळ साहेब यांच्याकडनं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या टीमने हा अवॉर्ड स्वरूपात स्वीकारलेला आहे। कामगार मित्रांनो, 2012 साली जेव्हा महावितरण कार्यालयामध्ये भरती निघाली होती त्यावेळेस महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यामध्ये समावेशन झालं पाहिजे, यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये माननीय अण्णाजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली होती। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसचा विचार करण्यासाठी ठाणे औद्योगिक न्यायालयाकडे ही केस पाठवली व 16 आठवड्यामध्ये याचा निकाल देण्यास सांगितले असता माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयाने 16 आठवड्यामध्ये ही केस चालवण्यासाठी योग्य आहे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे म्हणणे योग्य असून ही केस पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाठवली आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने या कोर्ट केसमधील सर्व कंत्राटी कामगारांना संरक्षण देऊन ही केस लवकरात लवकर निकाली काढावी असे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाला दिले असता आज 2026 साली याचा निकाल दत्तपौर्णिमा 4 डिसेंबर रोजी झालेला आहे आणि हा अवॉर्ड आज आपल्याकडे प्राप्त झालेला आहे। महावितरण कंपनीला याच्यामध्ये आदेशित केलेले आहेत की हे सर्व कंत्राटी कामगार जे आहेत यांना कायमस्वरूपी समजण्यात यावे आणि यांना कायमस्वरूपी दर्जा देऊन यांना 2012 पासूनचे सर्व वेतन, बोनस, इतर सर्व भत्ते, अनुषंगिक सर्व लाभ हे या सर्व कंत्राटी कामगारांना येत्या 6 महिन्याच्या आत देण्यात यावेत। 6 महिन्याच्या आत हे सर्व लाभ, हे पैसे न दिल्यास या सर्व कामगारांच्या पैशावरती 5% व्याज हे त्या ठिकाणी लावण्यात यावे। कामगार मित्रांनो, सर्वांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपण बांद्रा औद्योगिक न्यायालयामध्ये आपल्या काही केसेस प्रलंबित आहेत। नक्कीच या केससाठी या केसचा रेफरन्स हा 100% होईल। तरी मी महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना नम्र विनंती करतो की महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावरती आपण विश्वास ठेवावा। हा विजय तुमच्या सर्वांच्या एकजुटीचा झालेला आहे।